लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील काव्या म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने 8 मे रोजी DOP हर्षद गायकवाड सोबत लग्नगाठ बांधली. अगदी साध्या पद्धतीने मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ज्ञानदाची मेहंदी सुद्धा घरच्या घरी पार पडली. पण हर्षदच्या कुटुंबाने आणि मित्रांनी हळद मात्र गाजवली. पण या सगळ्यात ज्ञानदाच्या सासूबाईंनी म्हणजेच हर्षदच्या आईने हळद गाजवली आहे. पहा ज्ञानदाच्या सासूबाईंचा हा धमाल व्हिडिओ. अभिनेत्री आणि ज्ञानदाची खास मैत्रीण नम्रता प्रधानने तिच्या लग्नाचा व्लॉग शेअर केला, ज्यात लग्नाच्या विधी आणि इतर कलाकारांसोबतची मजामस्तीही पाहायला मिळाली. पण विशेष लक्ष वेधलंय ते लग्नातल्या रुखवताने. पारंपरिक आणि अतिशय गोंडस असं रुखवत पाहायला मिळतंय. लग्नातल्या प्रत्येक विधी दाखवणारे मिनिएचर्स लक्षवेधी होते. पहा रुखवतीची खास झलक. काही ना काही बोलत राहा, माईक लावलंय. हो, खूप सुंदर आहे. फार छान केली आहे ही सप्तपदी. वाव, आवडली. बापरे, हे केवढं इंटरेस्टिंग आहे. वाव. हा, ओ येस. Wow. So sweet. So sweet. So cute. Wow. अरे किती गोड. Thank you. अरे बापरे, हे पण केलं का? Oh, बघ ना. खूप क्यूट. खूपच सुंदर. बापरे, हे कधी केलं हे एवढं सगळं? सकाळी आलेत लवकर. हो ना. बापरे, खूप सुंदर केलंय ग. खूप सुरेख. अप्रतिम अप्रतिम. तर लग्नात तिच्या सासूबाई सुद्धा मस्त नटल्या होत्या. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील कलाकारांनी सुद्धा लग्नाला आवर्जून हजेरी लावली. राजश्री मराठीच्या मुलाखतीत ज्ञानदा आणि हर्षदने त्यांच्या नात्याबद्दल जेव्हा घरी सांगितलं तेव्हा नेमकं काय घडलं होतं हे शेअर केलं. यावरून ज्ञानदा आणि तिच्या सासूबाईंचा बॉन्ड कसा आहे हे समजून येतंय. काय म्हणाली ज्ञानदा पहा. फॅमिली आणि आपला स्पाऊस ही कम्पॅटेबिलिटी सुद्धा गरजेची आहे. आणि त्या दिवशी आणि कळतपणे एवढे लोक काय म्हणतात कनेक्ट होत असतात, खुश होत असतात आपल्यासाठी, हे माहितीच नसतं. आणि मग ऍब्सोल्युटली त्याची ती मजा होते ऍक्च्युली. त्या दिवशी जे आम्ही सगळ्यांनी जे फील केलं ते फारच म्हणजे सररियल होतं खरं तर. आणि त्या दिवशी एक कॉमेडी सुद्धा, एक किस्सा असा झाला होता. त्याचा पुतण्या अबीर तो मला सगळ्या हाका मारून झालाय जेव्हा आम्ही डेटिंग फेज मध्ये होतो. ज्ञानदा ताई म्हणून झालाय, ज्ञानदा आत्तू म्हणून झालाय, कारण काकाची मैत्रीण म्हणजे आत्तू, ज्ञानदा आत्तू म्हणून झालाय. आणि प्रत्येक वेळी वहिनींच्या चेहऱ्यावरती वेगवेगळे एक्सप्रेशन्स असायचे की नाही ह्यांचं काहीतरी आहे, आत्तू नको म्हणून. आत्या सोडून तर काही हात मार तिला. आणि त्याच्या व्हायचं नाही आपसुक, ते तो आत्यावरच असायचा. आत्या किंवा असं सवय ना, कारण बाकीच्या म्हणजे ह्याच्या बाकीच्याही काही मैत्रिणी असतील किंवा काय, तर त्यांना तो आत्तू, नेहा तू वगैरे अशीच हाक मारायचा. आणि त्या दिवशी आम्ही सगळे, आमच्या डोळ्यात पाणी आलंय आणि आम्ही रडतोय वगैरे असं सगळं अबीर असं बघत होता. काय घडलंय नक्की त्याला कळलं नाही बिचारायला की झालं काय. मग वहिनींनी त्याला एक्सप्लेन केलं, आता हिला काकू म्हणायचं. तुम्हाला कशी वाटली ज्ञानदा आणि हर्षदच्या लग्नातली ही रुखवत हे आम्हाला नक्की कळवा. मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.